बारामतीची पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार नाहीये हे तर स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेसने त्यांचा उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की अजित पवारांच्या अपघातासंदर्भात जर FIR महाराष्ट्रात झाली तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ। अर्थात काँग्रेसने जरी त्यांचा उमेदवार मागे घेतला तरी ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र नाहीये, कारण सुनेत्रा पवार यांच्या सोबतच 52 उमेदवार आहेत, त्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि विशेष म्हणजे यामधले बहुतांश उमेदवार हे बारामती तालुक्याच्या बाहेरचे आहेत। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले हे सगळे उमेदवार आहेत। मुंबई आणि MMR रिजनमधले सुद्धा हे उमेदवार आहेत। हे नेमके कोण आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। तुम्हाला आठवत असेल तर अभिजित बिचुकले हे प्रत्येक निवडणुकीमध्ये जिथे हाय व्होल्टेज निवडणूक असते तिथे उमेदवारी अर्ज दाखल करतात। या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा अभिजित बिचुकलेंनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि करुणा मुंडे यांनी सुद्धा बारामतीमधनं अर्ज दाखल केलेला आहे। आता हे सुनेत्रा पवार सोडून 52 उमेदवार कोण आहेत, ते कुठल्या भागातले आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। मी तुम्हाला या सगळ्याबद्दलचा आकडा सांगणार आहे की कुठल्या भागातले किती उमेदवार आहे आणि त्याच्यावरच अंदाज लावू शकतो की किती लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत। बारामतीमधले उमेदवारांचा विचार केला, म्हणजे बारामती तालुक्यातल्या उमेदवारांचा विचार केला तर बारामती तालुक्यातले 23 उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि बारामती तालुक्याच्या बाहेरचे उमेदवार हे 30 आहेत। असं म्हणून बघितलं तर असे 53 उमेदवार हे एकूण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्थातच सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवत आहेत आणि काँग्रेसने सुद्धा, म्हणजे आपण जर मोठ्या पक्षांचा विचार केला तर हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत। आता बारामतीमधले मी जसं म्हटलं की 23 उमेदवार आहेत, बाहेरचे 30 आहेत। याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामधला 1 उमेदवार आहे, संभाजीनगर जिल्ह्यातले 2 उमेदवार आहेत, सोलापूरमधले 5 उमेदवार आहेत, सांगलीमधले 3 उमेदवार आहेत, अहिल्यानगरमधला 1 उमेदवार आहे, साताऱ्यातले 3 उमेदवार आहेत, बीडमधले 2 उमेदवार आहेत, मुंबई आणि MMR रिजन म्हणजे मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण वगैरे ह्या सगळ्या भागातले 6 उमेदवार आहेत, नाशिकमधला 1 उमेदवार आहे आणि पुणे जिल्ह्यातले 4 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात इथे उतरलेले आहेत। त्यामुळे आपण जर बघतोय की बारामतीच्या निवडणुकीमध्ये आता जवळजवळ सुनेत्रा पवार यांना पकडून 53 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यामुळे इच्छुकांची संख्या बारामतीमध्ये किती आहे याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो। जसं मी सुरुवातीला म्हटलं की काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे, राष्ट्रवादीची इच्छा होती की ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी। अर्थातच अजित पवारांचा अपघाती निधन झालेलं आहे आणि अजित पवार आणि बारामती हे वेगळं समीकरण होतं। त्यामुळे सुनेत्रा पवार जर या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहत असतील तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी राष्ट्रवादीची इच्छा होती। कुठल्याही मोठ्या पक्षाने उमेदवार द्यायचा की नाही याच्याबद्दलचा संभ्रम होता, पण ऐनवेळी काँग्रेसने त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे आणि त्यांचं जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवारांच्या संदर्भात न्याय मागण्यासाठी त्यांनी उमेदवार दिलेला आहे। जर FIR झाली तर ते उमेदवार मागे घेतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण जरी उद्या काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी बारामतीची निवडणूक होणार हे तर स्पष्ट झालेलं आहे, तिथे मतदान होणार हे तर स्पष्ट झालेलं आहे। कारण इतर जे 52 उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज मागे घेतील का, हा सगळा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे हे सगळे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्थात ही आता अर्ज दाखल केलेल्याची लिस्ट आहे, अर्ज मागे घेण्याची सुद्धा तारीख आहे। त्या दिवशी यातले किती उमेदवार हे अर्ज मागे घेतात, काँग्रेसचा उमेदवार सुद्धा अर्ज मागे घेतो का, आणि जर आता हे कितपत शक्य हे मला माहीत नाही, पण जर या सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तरच बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते। पण यातला एकही उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात राहिला तर अर्थात बारामतीमध्ये मतदान हे निश्चितच पार पडेल आणि त्यानंतरच हा जो सगळा निकाल आहे तो आपल्या हाती येऊ शकतो। आता नेमकं कशा पद्धतीने इथे प्रचार होतोय, काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पण तुम्हाला या सगळ्या अर्जांबद्दल काय वाटतं, कारण याआधी सुद्धा अजित पवार जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरत होते त्यावेळेस इतके अर्ज हे दाखल होत नव्हते, पण यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे नेमकं ह्या उमेदवारांच्या मनात काय आहे, त्यांना ही निवडणूक का लढवायची हा सगळा यातला प्रश्न निर्माण होतोय। तुम्हाला काय वाटतं, इतके अर्ज दाखल का झालेले असतील आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा। धन्यवाद।